नमस्कार. आज आपण गणेश कंठी पाहणार आहोत. यासाठी मी 4 नंबरचे मोती घेतले आहेत. एकूण साधारण 8 माळ्या आपल्याला मोत्याच्या लागणार आहेत. यानंतर इथे मी सफेद धागा घेतला आहे नायलॉनचा. सुई 12 नंबरची सुई घेतली आहे. समोसा 3 होलचा समोसा इथे वापरत आहे. हे पहा. यानंतर गोंडा आणि पेंडेंटला इथे होल असतात, जसे समोसाला आहेत तसेच. या पद्धतीने गणेश कंठी तयार करण्यासाठी सुईमध्ये धागा ओवायचा आहे. सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 3 सुया लागणार आहेत, कारण 3 पदरी आपण गणेश कंठी तयार करत आहोत. सुईमध्ये असा धागा ओवून झाला तर साधारण पाऊण मीटर धागा मी इथे घेतला आहे. 1 ते 1.5 फूट, साधारण 1 फुटाचा हार करण्यासाठी. हे पहा. डबल धागा इथे कट करायचा आहे आणि इथे गाठ मारायची आहे. रेग्युलर गाठ मारायची आहे. या पद्धतीने अशा 3 सुया आपल्याला तयार करायच्या आहेत. आता पेंडेंटचा जो पहिला होल आहे, या साईडचा पेंडेंटचा पहिला होल आहे, तिथून सुई खालून वरती घालायची आहे. गाठ ही पेंडेंटच्या मागे लपली जाईल आणि गाठीच्या जवळ आल्यावर 2 धाग्यांच्या मधून सुई बाहेर ओढायची आहे. हळूहळू धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता, गाठीचा जो छोटा धागा दिसत आहे आपल्याला, त्याला स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे. स्टिक फास्ट ग्लू लगेच सुकतो. हा स्टिक फास्ट ग्लू लावून झाल्यावर गाठीचे हे 2 धागे आणि आपले सुईत मधले 2 धागे, असे 4 धागे एकत्र करायचे आहे. 1 ते 2 वेळा बोट फिरवल्यावर हे धागे एकमेकांना चिकटतात. हे पहा. या पद्धतीने. यानंतर यामध्ये मोती ओवायचे आहेत. सुरुवातीला 15 मोती ओवायचे आहेत आपल्याला. मोती ओवून झाल्यावर जे धागे आपण चिकटवलेले आहेत त्याच्यावरती मोती ओवायचे आहेत, म्हणजे मोत्याच्या आतमध्ये धागा चिकटला जातो. अशा 3 सुया आपल्याला तयार करायच्या आहेत. आता चिंचपेटी मी घेतली आहे, पेंडेंटला मॅचिंग अशी. हे पहा. याला देखील 3 होल आहेत. ही देखील 4 होलची देखील भेटते. आता पेंडेंट आपले उलटे आहे म्हणून इथे चिंचपेटी देखील उलटी घ्यायची आहे. पहिली सुई पहिल्या होलमध्ये घालायची आहे. दुसरी सुई दुसऱ्या होलमध्ये घालायची आहे आणि तिसरी सुई ही तिसऱ्या होलमध्ये घालायची आहे. या पद्धतीने पुन्हा आपल्याला त्याच्यात 15 मोती ओवायचे आहेत. जशी आपण पहिली चिंचपेटी लावली तशीच इथे दुसरी चिंचपेटी लावायची आहे. पुन्हा 15 मोती ओवायचे आहे, जसे पहिले ओवले त्याच पद्धतीने. हे पहा. पहिले 15, 15, 15 आणि 15. 4 वेळा 15-15 मोती ओवून झाले. 4 चिंचपेट्या घातल्या आहेत आणि शेवटच्या चिंचपेटीनंतर 10 मोती ओवले आहेत. यानंतर आपल्याला समोसा लावायचा आहे. हा समोसा देखील 3 होलचा घेतला आहे. तोही उलटा लावायचा आहे. खड्याची बाजू खालच्या साईडला, म्हणजे गाठी ज्या आहेत ते पाठच्या साईडला लपल्या जातील. उलटसुलट पेंडेंट किंवा चिंचपेटी झाली तर आपल्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. पहिली सुई पहिल्या होलमध्ये घालायची, दुसरी सुई दुसऱ्या होलमध्ये घालायची आणि तिसरी सुई तिसऱ्या होलमध्ये घालायची समोसाच्या. यानंतर पहिली सुई आणि दुसरी सुई 2 ते 3 गाठी घट्ट मारायच्या आहेत. एकदम घट्ट मारायची नाहीये, जेणेकरून ती माळ कडक होईल अशी मारायची नाहीये. नॉर्मल गाठ मारायची पहिली आणि दुसऱ्या 2 आहेत त्या एकदम घट्ट मारायच्या आहेत. अशा आपल्याला 2 ते 3 गाठी पहिल्या आणि दुसऱ्या सुईच्या मारून घ्यायच्या आहेत. इथे आपली ही तिसरी गाठ झाली. यानंतर पहिली जी सुई आहे ती आपल्याला बाजूला ठेवायची आहे.
ही सुई बाजूला ठेवली. आता दुसरी सुई आणि तिसरी सुई याच्या 2 ते 3 गाठी मारायच्या आहेत. पहिली गाठ सैल मारायची आणि दुसऱ्या 2 गाठी ज्या आहेत त्या घट्ट मारायच्या आहेत. हे पहा या पद्धतीने. आता या गाठीला आपल्याला स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे, गाठीला आणि थोडं पुढे धाग्याला. आपला हा धागा नायलॉनचा असतो, गाठ सुटण्याची शक्यता असते, त्यामुळे 3-3 गाठी मारून झाल्यानंतर या गाठीला आणि थोडंसं पुढे धाग्याला आपल्याला स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे. हे पहा इथे. हा स्टिक फास्ट ग्लू लगेच सुकतो. धाग्याला आपण स्टिक फास्ट ग्लू लावल्यानंतर पुन्हा सुई त्याच होलमधून, पहिली सुई पहिल्या होलमधून पाठी घ्यायची आहे. 5 ते 6 मोत्यांच्या आतून बाहेर काढायची आहे, जेणेकरून ग्लू मोत्यांच्या आतमध्ये चिकटला जाईल. हळूहळू धागा ओढायचा आहे. हे पहा, समोस्यातून सुई बाहेर आल्यावर मोत्याच्या आतमध्ये सुई परत पाठी घ्यायची आहे, म्हणजे हा ग्लू मोत्यांच्या आतमध्ये चिकटला जातो. 6-7 मोत्यांमधून ही सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपल्याला धागा कट करायचा आहे. हे पहा, हा धागा कट करायचा. असे 3 धागे आपल्याला कट करायचे आहेत मोत्यांच्या आतमध्ये घेऊन, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनचा देखील. आता जंप रिंग घेतली आहे. ही जंप रिंग आपल्याला समोसा आणि गोंडा अटॅच करण्यासाठी वापरायची आहे. या जंप रिंगमध्ये गोंड्याचा हुक अडकवायचा आहे आणि पेंडेंटला जो समोसा लावला आहे तो अडकवायचा आहे आणि प्रेस करायचा आहे. जरासं घट्ट प्रेस करायचा. इथे आपला गोंडा नेकलेसला हा लागला आहे. गणेश कंठीला गोंडा अटॅच झाला आहे. असा दुसऱ्या साईडला लावून घ्यायचा. इथे आपली गणेश कंठी तयार झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.